नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या नात्यांविषयी बोलणार आहे। आपल्या जीवनामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही, मग आपण काय करायला पाहिजे? आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह आपल्याला खूप चांगली लाईफस्टाईल देत असतो। मी खूप जणांचं बघते की ज्यांची ऑलरेडी लाईफस्टाईल चांगली आहे, पण तरीही त्या लोकांचं म्हणणं असतं की शुक्रताई स्ट्रॉंग करायचं आहे। आणि जे बिचारे काही जण असतात की जीवनामध्ये गुंतलेले असतात, ते पण जेव्हा येतात कुंडली घेऊन, तर ते म्हणतात की ताई लाईफ तर पूर्ण गुंतागुंतीची झाली आहे। जसं वायर कसं पूर्ण गुंतागुंत होतो, काढायला खूप वेळ लागतो, तशाच प्रकारे आपल्या कुंडलीमधले काही ग्रह असतात। जर आपल्या जीवनात नवरा बायकोंचं प्रेम टिकत नाहीये, भरपूर प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, या काही मुली म्हणतात की मला प्रेम विवाह करायचा आहे, याच्यासोबतच करायचा आहे, पण योग येत नाहीये, अशा वेळेस त्या स्त्रीनी किंवा त्या जेंट्सनी, ज्याला पण वाटतं की नातं घट्ट झालं पाहिजे, 2 आपल्याला गुलाबाच्या इत्तरच्या बॉटल घ्यायच्या आहे शुक्रवार दिवशी आणि एकच कमळाचं फूल घ्यायचं आहे। हे घेऊन आपल्याला लक्ष्मी आणि विष्णूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे। मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। या तुम्हाला वाटते हा भरपूर कठीण आहे, ओम विष्णू प्रियाय नमः सुद्धा म्हणू शकता। तिथे जायचं, हा मंत्र 11 वेळा म्हणायचा, सरेंडर व्हायचं स्वतः आपण आणि पूर्ण झुकून आपल्याला नतमस्तक करून त्यांना आपली प्रार्थना सांगायची आहे। आणि तिथे पंडितजी असतील, त्यांना ते इत्तर आणि कमळ देऊन द्या, नंतर घरी वापस या। पण रोज तुम्हाला ओम विष्णू प्रियाय नमाची चॅन्टिंग करायची आहे। तुमच्या मोबाईलवरती विष्णू भगवान बसलेले आणि लक्ष्मी माता पाय चेपत आहे असा वॉलपेपर लावा। वैवाहिक समस्या असतील तर त्या दूर होताना दिसतील, पण बघा शेवटी आपल्याला स्वभाव सुद्धा बदलावा लागतो। मी जरी ज्योतिषानुसार सांगते, पण काही गोष्टीमध्ये आपल्याला नात्यात झुकावं लागेल। सेकंड, सक्सेस मिळत नाही, शुक्र चांगला नाही आहे ना। शुक्र चांगला नसलं की स्किन डल राहणे, वाणीमध्ये गोडावा नसणे, असं म्हणा की आपलं इम्प्रेशन न पडणे, कुठेही जा इंटरव्ह्यूला गेलो तर 15 आणि 16,000 सॅलरी म्हणत आहे, या तुम्ही जिथे आहे तिथे सक्सेस नसणे, बिझनेस बंद पडणे, ह्या लक्षण म्हणजे याची जी पूर्ण लक्षण असते की आपल्याला शनी आपला एक खराब आहे। सेकंड, शुक्र आपला बिलकुलच चांगला नाहीये। मग अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे, है ना? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंदन हे फ्लेवर है ना, चंदनाचा आपण टिक्का लावतो, तर असं इत्तर सुद्धा मार्केटला मिळते, चंदनाचा इत्तर द्या म्हणा। ही बॉटल घ्यायची आणि आपल्याला हनुमानजींच्या मंदिरात किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे। आता हनुमानजी म्हटले तर तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता, आणि गणपती बाप्पा म्हटले तर बुधवारी, आणि रोज आपल्या घरी होत असेल तर गणपती अथर्व शीर्षचं पठण सुरू करा। तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्या कामातले अडथळे दूर जाताना दिसेल। आणि बघा, शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी एकच उपाय सांगते, कोणत्याही लेडीजनी लेडीजची रिस्पेक्ट करावी। जेंट्सनी कोणत्याही लेडीजबद्दल मनामध्ये खराब वाईट विचार आणायचे नाही। सेकंड, जशी आपली आई आहे तशाच प्रकारे सगळ्या आहेत, जसं आपण इज्जत घरच्या बाईला देत आहे तशाच बाहेरच्या द्यायच्या। आणि कुठेही गेलं तर कोणाची मदत करणं सुरू करा। 9 ग्रह आहेत, ते ग्रह कधीच आपलं वाईट करत नाही, आपलेच कर्म आपल्यावर उलटे पडत असतात। म्हणून सांगत असते, आधी कर्मावर लक्ष ठेवा आणि नंतर उपायावर लक्ष द्या। धन्यवाद।